आपण पहिल्यांदा येत आहे IPW ला, तर तुमचं काय एक्सपेक्टेशन आहे की तुमचा काय विचार आहे IPW बद्दल? फर्स्ट टाइम म्हणजे मी त्याच्या आधी खूप वेळेला प्लॅन केला आणि नेमकं त्यावेळेला शूटिंग लावायचं आणि सगळं कॅन्सल करायचं. ओके. ज्या वेळेला IPW कडनंच मला इन्व्हिटेशन आलं आणि ते सगळं मग शूटिंग बिटिंग बाजूला ठेवून मी आलो. आत्ताचं जे IPW आहे ते खूप मोठं आहे असं मला वाटतं. एक वेगळी वाईब आहे, एक वेगळी एनर्जी आहे याच्यामध्ये आणि ज्यांना ज्यांना स्पीडचं एक आवड आहे किंवा बायकिंगची आहे त्या प्रत्येक माणसाने इथे हजेरी लावायला पाहिजे असं. पण कोल्हापुरात लोकांना गाड्यांची आणि बाईकची आवडच आहे. तुम्ही जर बघितलं तर वेगळ्या वेगळ्या ब्रँडच्या जवळपास सगळ्या ब्रँडच्या गाड्या तुम्हाला कोल्हापुरात बघायला मिळते. बाईकसाठी पण नवीन लॉन्च होणार आहे म्हटलं की त्यांनी आधी बुकिंग करून ठेवलेलं ते पण आहे. ते चालवतील नाही चालवतील आय डोंट नो, किंवा फार फार तर ब्रेकफास्ट राईडला जाऊन येतील. पण माझ्याकडे बाईक पाहिजे. इन्स्पिरेशन ऑलरेडी लेह लडाख स्पिती पासून कन्याकुमारी पर्यंत माझं झालेलं आहे. कावासाकी निंजा 1000 चालवतो. पण मला असं वाटतं की मला अरुणाचल पण करायचं आहे. पण बऱ्याच लोकांचं बघितलं, अनिल माझा मित्र आहे, आत्ताच तो इंटरनॅशनल राईड करून आला. तेव्हापासून डोक्यात चालू आहे की साऊथ आफ्रिका किंवा एक कुठली तरी इंटरनॅशनल राईड करायला पाहिजे. नक्की. थँक्यू सो मच सर, आपण आपली पुढे विचार सांगितला.